आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, अजित पवारांचं आश्वासन। भाजपच्या 30 आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मार्गदर्शन। हिंदुत्वाचा विचार जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे, यासाठी काम करा, संघाच्या आमदारांना सूचना। भाजप खासदार निशिकांत दुबेंना अब्रू नुकसानीची नोटीस। मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे नेते सुदाम कोंबडे यांच्याकडून नोटीस। कॅमेरापुढे शिंदेंचेच नेते कसे टार्गेट होत आहेत, वडेट्टीवार यांचा खोचक सवाल। तर कॅमेरा सत्तेतील एका पार्टनरकडेच असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप। आता मला वाटतं की शिंदे साहेबांनी सुद्धा काही गुप्त कॅमेरे तयार करावेत, जेणेकरून ते कॅमेरे रोग सुद्धा आपल्याच मित्रमंडळीकडे असेल। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरणी दीपक काटेला पोलीस कोठडी। अक्कलकोट कोर्टाकडून दीपक काटेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा एकदा बैठक। महामंडळाचं वाटप, शासकीय नियुक्त्या, समित्यांचं वाटप आणि इतर मुद्द्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। पुण्यामध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना पैलवानांनी मारहाण केल्याचा आरोप। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींची पैलवानांनी छेड काढल्याचा आरोप। पुण्यातील तळजाई मैदानावर तरुणांना मारहाण। भारतातील टेस्लाच्या पहिल्या शोरूमची पाठी मराठीत। टेस्लाकडून महाराष्ट्र सरकारच्या नियमांचं पालन। मुंबईतील टेस्लाच्या शोरूममध्ये मराठी भाषेला प्राधान्य। फडणवीसांच्या हस्ते शोरूमचं उद्घाटन। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी 1676 पानांचं दोषारोपपत्र सादर। पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केलं। वैष्णवीनं सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली।